परिसरातील डोंगरगण घाटामध्ये 17 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान एका इसमाचा मृतदेह गोणीमध्ये घालून जाळलेल्या अवस्थेत आढळून आला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने मृतदेह खोल दरीमध्ये फेकून देण्यात आला असा संशय आहे। सदर मृतदेहाच्या हातावर छत्रपती व छातीवर सोनाली आणि हाताच्या अंगठ्यावर के असं नाव गोंधलेलं आहे। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10च्या दरम्यान MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या डोंगरगण घाटामध्ये एक इसम सरपण तोडत होता। त्यावेळी त्या इसमाला गोणीमध्ये घातलेला मृतदेह या ठिकाणी दिसून आला। त्यावेळी सरपण तोडणाऱ्या इसमाला दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने परिसरात पाहिलं असता खताच्या गोणीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह त्याला आढळून आला। त्यानं सदर घटनेची माहिती सरपंच आणि पोलीस प्रशासनाला दिली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस उपाधीक्षक गिरीश वमणे तसेच हवालदार सतीश खामकर, अजनाथ पालवे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। पोलीस पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही आहे। तो 35 ते 40 वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह आहे। 3 ते 4 दिवसांपूर्वी त्याचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं आहे। या घटनेमुळे वांबोरी आणि नगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। डोंगरगण हे ठिकाण निसर्गरम्य असल्यानं तेथे नेहमीच वर्दळ असते। घाटांमध्ये आजपर्यंत खून, दरोडे, रस्ता लूट अशा अनेक घटना घडल्या। या भागामध्ये CCTV कॅमेरे आता बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। वांबोरी घाटामध्ये आपल्याला एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह 2 गोण्यांमध्ये भरलेल्या स्थितीमध्ये आढळून आले आणि त्या अनुषंगाने आपण आता त्याच्यावरती पुढील त्या मैताची ओळख पटवून प्रकार कोणाकडून घडलेला आहे, कोणाची संगत असण्याची दाट हे कोणाकडून घडलंय हे आपण निष्पन्न करण्यासाठी आता प्रयत्न करत आहोत। MIDC हद्दीत आता दुसरी घटना आहे 2 दिवसात। जी पहिली घटना होती आपल्याला शनिवारी रात्री माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये, आणि जवळपास आपण 24 तासाच्या आतच त्याच्यामधील जो आरोपी होता, एक अल्पवयीन आरोपी त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे, त्याला निष्पन्न केलेलं आहे आणि अशा प्रकारचा खुनाचा उलगडा देखील झाला।